आता बातमी आहे पावसाची। नाशिकमध्ये काल जोरदार पाऊस झाला। विशेष म्हणजे 2 तासात तब्बल 92 मिलीमीटर इतक्या पावसाची काल नोंद झाली आहे। सटाणा, चांदवड या तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला आणि पावसाचं पाणी सखल भागात शिरलं होतं, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। तेव्हा नाशकात फक्त 2 तासात तब्बल 92 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। सटाणा, चांदवड या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आणि त्यामुळे सखल भाग जो होता तो जलमय झालेला बघायला मिळाला। आणि काल झालेल्या मुसळधार पावसाने नाशिकला अक्षरशः झोडपून काढले। शहरात काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे चारचाकी वाहनं, टेम्पो बुडाल्याचं चित्र बघायला मिळालं आणि याचा वाहतुकीवर देखील काही काळ परिणाम झाला। तर दुसरीकडे वाहनं सांभाळताना लोकांची देखील तारांबळ उडाली। तेव्हा आपण दृश्यांमध्ये बघितलं की कशा पद्धतीने नाशिकमध्ये काल मुसळधार पावसाने अक्षरशः वाहनं वाहून गेली। त्या ठिकाणी आज काय परिस्थिती आहे ती पाहूयात। बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने नाशिकची कशी वाताहत केली याचं चित्र मी तुम्हाला आता दाखवणार आहे। सराफ बाजारामध्ये मी आता आहे, आपण बघू शकतोय की अनेक जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत, दुकानं आहेत, घरं आहेत, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। खरं तर आतमध्ये अनेक पार्किंग आहे, तिथे अनेक गाड्या सुद्धा अडकलेल्या आहेत। आपण जी दृश्य टीव्हीवर कालपासून बघतोय ज्याच्यामध्ये रस्त्याला नद्यांचं स्वरूप आलेलं आहे, आपण त्याच चौकामध्ये आता उभे आहोत आणि याच ठिकाणाहून सर्व वाहनं जी आहेत ती मोठ्या प्रमाणावर वाहून जाताना आपल्याला पाहायला मिळाली होती। आता या ठिकाणी महापालिकेकडून जे आहे ते मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। व्यवस्था जी आहे ते पूर्वपदावर बाजार यावा यासाठी ही सगळं आता धावपळ सुरू झाली। आपण बघू शकतोय की अग्निशमनची गाडी असेल किंवा कचरा गोळा करणाऱ्या गाड्या ज्या आहेत, मोठ्या प्रमाणावर राडारोडा या सगळ्या चौकात वाहून आलेला होता। त्याच्यामुळे हे संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती आज उघडू शकलेली नाही। खरं तर सकाळी इथे मोठ्या प्रमाणावर फुल बाजार भरतो, सराफ बाजार आहे, भांडे बाजार आहे, अनेक महत्त्वाचे कापड बाजार असेल, अनेक महत्त्वाच्या ज्या बाजारपेठा आहेत त्या या ठिकाणी आहे। परंतु कालच्या पावसामध्ये या संपूर्ण बाजारपेठेची जी परिस्थिती आहे ती बिकट झाली होती। मला सांगा काल काय परिस्थिती होती? काल पावसाने इतकं हैराण करून टाकलंय पूर्ण सर्व काही हिशोबाच्या गाड्या आल्याय पूर्ण कमीत कमी 20-25 गाड्या आल्या इथं वाहून सर्व इथपर्यंत तर पाणी थांबते, तिथपर्यंत पाणी होते। इथं पाण्याचा फोर्स खूप होता, मोठ्या प्रमाणात पाणी होतं, त्याच्यामुळे अडकून राहिलं पाणी जायला जागा नव्हती। पाणी जायला जागाच नाही सर्व मेन खड्डा आहे तो हा इथे, सर्व नाशिकचं पाणी या ठिकाणी जमतं, त्याच्यामुळे सकल भाग खोल भाग आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी खरं तर फार महत्त्वाचं मार्केट आहे हे नाशिकचं, जुन्या नाशकामधलं। आणि काल जो काही पाऊस झाला 2 तासामध्ये 92 मिलीमीटर इतका भयानक पाऊस जो आहे तो इथे झालेला होता आणि त्याच्यामुळे साहजिकच संपूर्ण नाशिककरांची त्रेडा उडाली। अनेक घरांमध्ये पाणी गेलेलं होतं, विजेचा पूर्णपणे खेळखंडोबा झाला होता, रस्त्याला नद्यांचं स्वरूप आलं होतं आणि अनेक तास वीज पुरवठा खंडित झाला होता। या सगळ्या पावसाच्या कहरानंतर आता नाशिक पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत आहे। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।